एक मन सुन्न करणारी घटना समोर आली। भीषण रस्ते अपघातात 5 डॉक्टरांचं जागीच निधन झालं। लग्नावरून परतणाऱ्या डॉक्टरांच्या स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला। बुधवारी पहाटे 3च्या सुमारास अपघात झाला आहे। प्रचंड वेगात असलेली स्कॉर्पिओ कार डिव्हायडर तोडून पलटी झाली। त्याचवेळी मागून वेगात आलेला ट्रक या कारला धडकला। अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओमधील 5 डॉक्टरांचं जागीच निधन झालं। हे सर्व डॉक्टर्स सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रॅक्टिस करत होते। उत्तर प्रदेशच्या कनौजमध्ये आग्रा लखनौ एक्सप्रेसवर हा भीषण अपघात झाला। या दुर्घटनेत मरण पावलेले सर्व डॉक्टर्स सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधून पीजीचा अभ्यास करत होते। माहिती मिळताच पोलिसांसोबत युनिव्हर्सिटीचा स्टाफ घटनास्थळी पोहोचला। पोलिसांनी सांगितलं की सकाळी 4च्या सुमारास कंट्रोल रूमला अपघाताची माहिती मिळाली। या भीषण रस्ते अपघातात मरण पावलेल्या 5 डॉक्टरांची ओळख पटवण्यात आली आहे। डॉक्टर अनिरुद्ध वर्मा, डॉक्टर संतोष कुमार मौर्य, डॉक्टर जयवीर सिंह, डॉक्टर अरुण कुमार आणि डॉक्टर नरदेव अशी या डॉक्टरांची नावे। हे सर्व डॉक्टर लखनौ लग्नासाठी गेले होते। तिथून परतत असताना भीषण अपघात झाला। डॉक्टरांची वेगात असलेली स्कॉर्पिओ कार डिव्हायडर तोडून रस्त्याच्या पलीकडे गेली। त्यावेळी मागून वेगात आलेल्या ट्रकने कारला धडक दिली। पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत। ड्रायव्हरच्या डोळ्यावर झोप आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक चौकशीतून समोर येत आहे। या स्कॉर्पिओचा नंबर 80HB 070 आहे। ज्या ट्रकची धडक बसली त्याचा नंबर RJ 09 CD 3455 आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या भीषण अपघाताची दखल घेतली। सीएम योगी यांनी या भीषण अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं। त्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत।